असोसिएशनच्या माध्यमातून एक नवीन नियम तुम्हाला सांगितला जातोय. कोणत्याही खेळाडूने दारू, गुटखा आणि तंबाखू यांचं सेवन करून सामन्यामध्ये खेळू नका, अन्यथा त्या संघाला 5 धावांची पेनल्टी लागू शकते, लक्षात घ्या. बघा, अध्यक्षांनी, आमचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांनी सूचना केली, ते काम पंचांचं आहे, तुम्ही चेक करा, लक्ष द्या. सामना सुरू असताना कोणत्याही खेळाडूने जर क्षेत्ररक्षण करताना तंबाखू, दारू आणि गुटखा जर खाल्लेला असेल तर ताबडतोब कारवाई केली जाईल आणि 5 धावांची पेनल्टी लावली जाईल, लक्षात घ्या. एक चांगला नियम आपण पाहतो तो संघटनेच्या माध्यमातून. सलामीची जोडे आपण पाहतो जुनी डोंबिवली संघाची महेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज जयवंत जोशी. पहिला चेंडू खाली राहतोय, अपील केले जात आहे, चांगल्या पद्धतीने चेंडू हाताला, गोलंदाजांना सुरुवात तर चांगली होते, गोलंदाज आपण पाहतोय सतीशच्या माध्यमातून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली, मात्र महेश सारख्या आक्रमक फलंदाजाला, एका डावकुऱ्या फलंदाजाला कशा पद्धतीनं हा गोलंदाज रोखेल हे पाहणं फार महत्वाचं असेल, कारण सातत्यानं महेशच्या माध्यमातून जुनी डोंबिवली संघाला एक चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्ट या फलंदाजाने मिळवून दिला आहे. ऑनसाईडला खेळतात, चांगला फटका आपण पाहतो, कृष्णा आहेत, कृष्णा कीर. बघा, चांगलं क्षेत्ररक्षण, तितकंच चांगल्या पद्धतीने चेंडूफेक केली जाते कृष्णा कीर यांच्या माध्यमातून. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतो बाळा बोराडे, मास्टर माइंड नवापाडा संघाच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं. बघा, आडिवली संघाचा कोणताही प्रतिनिधी असेल, गणेश शेलार तुमचा एक प्रतिनिधी आयोजकांकडे पाठव, आयोजक सूचना करतायत. सतीश मात्रे राईट अमाउट विकेट. कोलर टप्प्याचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते, क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. बघा, पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर फलंदाजांना संधी असते, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असते, मात्र त्या मर्यादेला झुगारून इथं सतीश मात्रेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने इथं गोलंदाजी केली जाते. सातत्यानं खोलवर टप्प्याचा मारा केला जातोय आणि 2 चांगल्या फलंदाजांना इथं बांधून ठेवण्याचं, शांत ठेवण्याचं काम गोलंदाज सतीश मात्रेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने केले जाते. 2 धावा आपण पाहतो धाव फलकावर. सतीश मात्रे राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली, चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग, क्षेत्ररक्षकांनी चेंडूचा पाठलाग सोडूनच दिलाय. क्षेत्ररक्षकाला माहित आहे चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय, तोपर्यंत येतात त्या 4 धावा. अतिशय महत्त्वाच्या 4 धावा असतील त्या जुनी डोंबिवली संघासाठी, कारण महेश पाटील अतिशय अनुभवी फलंदाज आणि डावकुरे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात, त्याला साजेशी फलंदाजी आपण पाहतो ती फलंदाज महेश पाटीलच्या बॅटमध्ये येतो तो चौकार. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 6 धावा. सतीश मात्रे राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सफल झाले होते चेंडू, फलंदाज ऑफ साईडला, मात्र इथं चुकीच्या पद्धतीने चेंडू फेक केली जाते, बॅकिंग नाहीये आणि त्या संधीचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. तोपर्यंत लेग बाईकच्या स्वरूपात 2 धावा येत आहेत धाव फलकावर. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये गोलंदाज सतीश मात्रेने धावा खर्च केल्या त्या 8. नक्कीच चांगली गोलंदाजी होते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला जुनी डोंबिवली संघाचा तर बिनबाद 8 अशी चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पुन्हा एकदा तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र ऑन साईडला खेळता चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील आणि खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पंच दीपक चौधरी यांचा इशारा येतोय तो चौकार आणि षटक क्रमांक पहिलं इथं संपतंय आणि धावा आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 12. लढत आपण पाहतोय. दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज आपण पाहतो, सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतोय पुष्कर काटे येत आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीचे फलंदाज जयवंत, गोलंदाज पुष्कर, राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सफल झाले, थोडेसे ऑफ साईडला, तोपर्यंत इथं
लेग बाईच्या स्वरूपात एक धाव येते धाव फलकावर. सुरुवात तर चांगली केली आहे पुष्करकडे अनुभव भरपूर आहे. मात्र या षटकाचा जर विचार केला तर पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये पुष्कर काटे हा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनुभवी फलंदाज महेश पाटील आणि जयवंत जोशी हे दोन फलंदाज या गोलंदाजाचा सामना कशा पद्धतीने करतील ते मात्र पाहावं लागेल. 50 ते 55 धावा जर तुम्ही पहिल्या सत्रामध्ये कुठल्या तर एक चांगलं लक्ष असेल ते नवापाडासारख्या बलाढ्य संघासमोर. पुष्कर राईट ओव्हर विकेट. खोलो टप्प्याचा चेंडू ऑफसाईडला ट्रॅव्हल होतं. चांगला फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली जाते. अशा पद्धतीने जर गोलंदाजी तुम्ही कराल, तुम्हाला क्षेत्ररक्षकांची साथ जर लाभत असेल तर नक्कीच गोलंदाजाचं मनोबल आत्मविश्वास हा वाढत असतो, दुणावत असतो. आणि त्याच पद्धतीने पुष्करच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. सध्याच्या स्थितीला आपण पाहतो धावफलकर धावा येतात त्या 14 धावा. बिनबाद 14 अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय. ती पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जुनी डोंबिवली संघाच्या माध्यमातून पुष्कर काटे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट ओव्हर द विकेट. ज्या फटक्याची वाट पाहत होता तो फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फटका फसलाय. जेलचीच्या स्वरूपात पहिल्या विकेटचं इथं पतन होतं. फलंदाज जयवंत जोशी बॅक टू पॅव्हिलियन. प्राप्त करून दिला तर गोलंदाज पुष्कर काटेने चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. गोलंदाज पुष्कर काटेच्या माध्यमातून नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय निलेश. गोलंदाज तयार. इथे मात्र चांगली गोलंदाजी होते. मात्र यष्टीरक्षक बीट होत आहेत. दोन क्षेत्ररक्षक बीट होत आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतो तो फरार आणि पंचांनी इशारा केला तो वाईड चेंडू. एकूण धावा येतात त्या धावफलकावर 5. आपण पाहतो धावफलकावर षटक क्रमांक दुसरं मार्गच असताना पुष्कर काटेने सुरुवात चांगली केली. मात्र तदनंतर आपण पाहतोय हातावर नियंत्रण राहत नाही. गोलंदाज पुष्कर काटेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज होतात. राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र चूक होते. यष्टीरक्षक बीट होत आहेत. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 20 धावा. पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहतोय तो नवापाडा विपक्ष. इथे आपण पाहतोय जुनी डोंबिवली. पश्चिम विभागातील हे दोन्ही संघ. एका बाजूला आपण पाहतो नवापाडा, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय डोंबिवली जुनी डोंबिवली संघ. स्ट्राईक एंडला आपण पाहतो नवीन फलंदाज निलेश आले. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सलामीचे फलंदाज अजूनही खेळपट्टीवर महेश पाटील यांना आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला तर गोलंदाज आपण पाहतो दुसरे षटक मार्गस्थ असताना पुष्कर काटे. पुष्कर काटे राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडू उचलून फेकेपर्यंत सहजरित्या दुसरी धाव येते धावफलकावर. संवाद खेळपट्टीवर चांगल्या पद्धतीने साधला जातो तो फलंदाज निलेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज महेशच्या माध्यमातून. खेळपट्टीवर रनिंग बिटवीन द विकेट जर तुमच्याकडे अशा पद्धतीने असेल तर नक्कीच तुम्ही धावा या वेगाने घेऊ शकता. क्षेत्ररक्षकावर दबाव वाढवल्यानंतर मात्र 2 धावा येतात धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 22 वर. ऑफसाईडला खेळता चेंडू नो मॅन्स मध्ये ट्रॅव्हल होतोय. चकवा देतोय क्षेत्ररक्षकाला. इथं नागेश येतात चेंडू खाली. चेंडू उचलून फेकेपर्यंत सहजरित्या 2 धावा इथं धावफलकावर येत आहेत. धावफलक आपण पाहतो धावफलकावर धावा एकूण येत आहेत त्या 2 आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 24 धावा.
समोर एक चांगला टार्गेट आपल्याला सेट करावा लागेल, त्याच पद्धतीने इथं फलंदाजी केली जाते. लो फुलटा चेंडू ऑन साईडला खेळतात कृष्णा कीर, चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सातत्यानं कृष्णा कीर व्यस्त आपण पाहतोय ते मैदानात, आणि त्यांच्या माध्यमातून बघा चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. त्यांचा गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि त्याच पद्धतीने चांगलं क्षेत्ररक्षण करून त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने गोलंदाजाला साथ दिली जाते. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 27 धावा. एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय तो जुनी डोंबिवली संघ, कारण एक बाद 27 ही जमेची बाजू असेल ती जुनी डोंबिवली संघासाठी. आणि षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ असताना गोलंदाज, ज्या गोलंदाजानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावांचं षटक हाताळलं तोच गोलंदाज पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र झेल होतो का पाहायचंय. इथं मात्र फटका फसलाय. फलंदाज निलेश बॅक टू पॅव्हिलियन. मंडल उंबारडे यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं आयोजन आमचे राजू शेठ भोईर असतील, बालरामदादा भंडारे असतील, अरुण कारभारी असतील वर त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून अतिशय देखणं आणि नीटनेटकं आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर राजू पाटील येत आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीचा फलंदाज महेश पाटील अजूनही खेळपट्टीवर तग धरून टिकून हा फलंदाजी करतोय. इथे मात्र समोर खेळता सुरेख फटका आपण पाहतोय. पुष्कर काटे येतं चेंडू खाली, चेंडू उचलतायत. खराब क्षेत्ररक्षण होतं थोडंसं, मात्र आनंद जोशी यांचं कौतुक करावं लागेल. बॅकिंग अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतो सीमारेषेवर त्यांच्या माध्यमातून येते. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धाव फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 29 धावा. सतीश मात्रे राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र यष्टी रक्षक बीट होतात, मात्र चांगल्या पद्धतीने तिथं सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. गोलंदाज आपल्या परीने नक्कीच चांगला प्रयत्न करतोय. महेश पाटील सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं सतीश मात्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातो. मात्र इथं यष्टीरक्षक आपल्या परीने प्रयत्न करतो, मात्र यश लाभत नाही. हरकत नाही, मात्र गोलंदाजी इथं चांगली होती. ती गोलंदाज सतीश मात्रेच्या माध्यमातून. धावा आपण पाहतो धाव फलकावर 30 धावा. राजू पाटील एक अनुभवी फलंदाज आपण पाहतो. जुनी डोंबिवलीचा हा फलंदाज सातत्याने चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. संघासाठी फ्रंट फुटला पुढे सरकले. ऑफ साईडला सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत राजा जाधव, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. पंच दीपक चौधरी यांचा इशारा येतोय चौकार.
धन्यवाद डीजे. धावा आपण पाहतो धाव फलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतो 2 बाद 36 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. 34 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 2 बाद 34 अशी चांगली स्थिती आपण पाहतोय ती जुनी डोंबिवली संघाची. मात्र इथं जर विचार केला तर आनंद जोशी या गोलंदाजाचा वापर केला संघनायकाने. संघनायक आपण पाहतो कृष्णा कीर अतिशय अनुभवी संघनायक नवापाडा संघाचे. मात्र इथून आनंद जोशी कमबॅक करून देतील का या चौथ्या षटकामध्ये हे 2 फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील, धावांना कशा पद्धतीने आकार देतील, धावांचा वेग कशा पद्धतीने वाढवतील हे पाहावं लागेल. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, नागेश चेंडू खाली. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला मात्र झेल इथं जमिनीला होतोय दान आणि महेश पाटील या फलंदाजाला मिळते ते जीवदान. गोलंदाज आपल्या परीने प्रयत्न करतात. गोलंदाज आपण पाहतो चौथं षटक मार्गस्थ आनंद जोशी यांना आपण पाहतोय. सुरुवात चांगली केली या गोलंदाजानं मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक नागेश यांच्याकडनं एक चूक होते आणि त्या चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये आपण पाहतोय. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 35 धावा. 2 अनुभवी फलंदाज खेळपट्टीवर असताना नक्कीच संघाला अपेक्षा असतील, कारण राजू पाटील एका बाजूला अनुभवी फलंदाज, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ तारणहार महेश पाटील. गोलंदाज आनंद. ऑन साईडला सुरेख फटका भिरकावून दिलाय चेंडूला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर होतोय तो फ्लाय आणि पंच दीपक चौधरी यांचा इशारा येतोय तो षटकार. 6 धावा. चाळीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. दोन्ही फलंदाजांना माहित आहे फक्त 2 गडी बाद झाले, तिथून आक्रमणाला सुरुवात करायची आहे. त्याच पद्धतीने आक्रमण केले जाते. क्षेत्ररक्षक पुष्कर काटे, कोणती चूक होत नाही सीमारेषेवर आणि फलंदाज राजू पाटील बॅक टू पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. तर बघा इथे आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला डाळमुंडीची सोय केलेली आहे, मात्र ती मोफत नसेल. कुणाला आस्वाद घ्यायचा असेल तर त्यांनी जाऊन तिथे आस्वाद जरूर घ्यावा. आनंद ऑन साईडला सुरेख फटका आपण पाहतो. सफल झाले होते क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या डोक्यावरनं चेंडू होतो तो फ्लाय. मंडप आहे तिथे सुद्धा एक धाबा आहे, तिथेही तुम्ही जाऊ शकता आणि तिथेही जेवणाचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. धाबा आपण पाहतोय तो ओमसाई ढाबा. तर एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर पोहोचते ती 47 वर. जो फलंदाज डोकेदुखी ठरत होता तो राजू पाटील याला मात्र माघारी धाडल्यानंतर मात्र सामन्याची सूत्र पूर्णपणे आपल्याला आपण पाहतो संघाचा मुख्य फलंदाज आधारस्तंभ तारणहार महेश पाटील याने आपल्या खांद्यावर स्वीकारली आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हा फलंदाज फलंदाजी करतोय. आणि 47 धावा आपण पाहतो धाव फलकावर. षटक क्रमांक मार्गस्थ असताना कोणत्याही क्षणाला चेंडू नवीनच दिला जाईल. आनंद राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, मात्र आनंद अतिशय हुशारीनं गोलंदाजी करतात. कमबॅक आनंदच्या मदतीनं केलं जात आहे ते नवापाडा संघासाठी. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. इथून मात्र धावा रोखायच्या असतील तर सातत्यानं तुम्हाला योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी सातत्यानं करावीच लागेल. लो फुलटा चेंडू ऑन साईडला खेळतात. बघा कृष्णाकीर यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकापासनं कृष्णाकीर सातत्यानं चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. तर कृष्णाकीर यांच्यासाठी टाळ्या या व्हायलाच हव्यात. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण.
फलंदाजानं इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. सध्याच्या स्थितीला आपण पाहतो जुनी डोंबिवली संघ चांगल्या स्थितीमध्ये 48 धावा आपण पाहतो 3 गड्यांच्या मोबदल्यात. इथून मात्र फलंदाज आपण पाहतो महेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जयेश जोशी. हे दोन फलंदाज खेळपट्टीवर असताना नक्कीच सांगायला आशा आणि अपेक्षा असतील या दोन फलंदाजांकडनं. 48 धावा आपण पाहतो धावफलकावर. शेवटच्या षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतोय नागेश. सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आपण पाहतो महेश पाटील. अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजानं फलंदाजी केली, संघाच्या डावाला आकार दिले, संघाला सावरलंय. गोलंदाज नागेश राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फक्त दिशा दिली, अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला, सन्मान दिला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी ही धाव येते धाव फलकावर आणि अर्धशतक आपण पाहतोय ते धाव फलकावर लागतंय ते जुनी डोंबिवली संघाचं. 50 धावा 50 कंप्लीट. अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात केली सलामीच्या जोडीनं. तदनंतर आपण पाहतो सातत्यानं धावफलक खालता ठेवण्याचं काम प्रत्येक फलंदाजाने केलं आणि कौतुक करावं लागेल ते महेश पाटील या सलामीच्या फलंदाजानं. अक्षरशः एक हाती फलंदाजी संघाला सावरलंय या फलंदाजानं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार नागेश राईट आर्म राऊंड द विकेट. चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते, संधी साधले फलंदाजाने, चेंडू वन बाउन्सी मारेशीच्या बाहेर फरार आणि पंच दीपक चौधरी यांचा इशारा येतोय तो चौकार. ते 31 धावांचं योगदान दिलंय तो सलामीचा फलंदाज महेश पाटील. आत्ता अजूनही खेळपट्टीवर तग धरून संघाचा डाव नक्कीच अक्षरशः एक हाती किल्ला एकपात्री अभिनय आपण पाहतोय तो करतोय फलंदाज महेश पाटील. पुन्हा एकदा तयार गोलंदाज नागेश. इथे मात्र एज लागते, चेंडू मागे सरकतोय, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 55 वर. 55 धावा आपण पाहतोय आणि शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये फलंदाज महेश पाटील दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जयेश जोशी. या दोन फलंदाजांना मात्र रोखण्याचं काम करावं लागते ते गोलंदाज नागेशला. नागेश मात्र कठीण परिस्थितीचा सामना करतोय. इथे मात्र स्ट्राईक चेंज झाली आहे. जयेश जोशी हा फलंदाज कशा पद्धतीने नागेशचा सामना करेल हे मात्र पाहावं लागेल. एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय तो जुनी डोंबिवली संघ. सध्याच्या स्थितीला आपण पाहतो शेवटचं षटक मार्गस्थ असताना 55 धावा आपण पाहतो धावफलकावर. 18 चेंडूंमध्ये आतापर्यंत 32 धावांची बहारदार खेळी ज्या फलंदाजाने साकारले तो फलंदाज अजूनही खेळपट्टीवर. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज जयेश जोशी. नागेश राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, सुरेख फटका आपण पाहतो. हिल फील्डच्या वरने चेंडू काढलाय. दुसऱ्या धावेचा नक्कीच फलंदाज दोन्ही प्रयत्न करतील. दुसरी धाव येते धाव फलकावर, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि चौथी ही धाव कदाचित पूर्णही होऊ शकते आणि 4 धावा येत आहेत धाव फलकावर. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो जयेश आणि महेशच्या माध्यमातून अतिशय चांगला ताळमेल या खेळपट्टीवर आपण पाहतो. 4 धावा येत आहेत धाव फलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 59 धावा. नाणेफेक जिंकली होती नवापाडा संघाने आणि तो निर्णय कुठेतरी थोडासा अंगलट आल्यासारखा वाटतो तो नवापाडा संघाच्या. कारण इथं फलंदाजी चांगली होती ती जुनी डोंबिवली संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. नागेश राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक नागेशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सातत्याने जर तुम्ही अशा पद्धतीने चेंडू टाकले असते, निर्धाव चेंडू हाताळले असते, गडी बाद केले असते, ती धावसंख्या धावफलकावर कदाचित कमीही दिसू शकली असती. मात्र फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक फलंदाजानं चांगलं योगदान दिलं आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय ते 59 धावा धावफलकावर. नागेश राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू दूरवरनं क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तिसऱ्या धावेसाठी महेश पुढे सरकले. पाहता पाहता तिसरी धाव पूर्ण केली जाते.
3 धावा येत आहेत धाव फलकावर. 5 षटकांचा खेळ इथं संपलाय आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 62 धावा आणि 63 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते जुनी डोंबिवली संघानं नवापाडा संघासमोर. आणि पिसोली संघाला विनंती करतो या आणि तुमची नाणेफेक करून घ्या. थँक्यू पंडितजी पाटील सर. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. चला टीम चिंचोड्याचा वाडा आणि पिसवली दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी, कारण पहिलं सत्र समाप्त झालंय आणि सर्व आता कॅप्टन्सला नक्कीच ही विनंती असेल की तुम्ही या गोष्टीची दखल घ्यायची आहे, कारण जेणेकरून आपला वेळ थोडासा वाचला जाईल. चिंचोड्याचा पाडा आणि टीम पिसवली दोन टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. 63 धावसंख्येचं टार्गेट. पहिल्या सत्रामध्ये काय दर्जेदार नक्कीच खेळ झाला. 32 धावसंख्येची वादळी खेळली नक्कीच तुम्ही महेश पाटील यांची पाहिली गेली. त्याच्यानंतर 10 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान राहिलं राजू पाटील यांचं. ज्या अर्थाने बघितलं गेलं तर जयेश जोशी नॉट आउट खेळत असताना 7 धावसंख्येचं त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. खऱ्या अर्थाने महेश पाटील हे या किल्ल्याचे मेन शिळेदार होते. त्या किल्ल्याने नक्कीच हे शिळेदार असताना नक्कीच त्याने आपल्या किल्ल्याचं संरक्षण केलं आणि ज्यांनी 18 नक्कीच चेंडू फेस करत असताना त्यांनी 32 धावसंख्या बनवल्या गेल्या. एकंदरीत 63चं लक्ष. 5 षटकांची ही मॅच होती. कॅप्टनने टॉस जिंकला होता नवापाड्याच्या, घेतला होता फिल्डिंगचा डिसिजन. तो फिल्डिंगचा डिसिजन ना 4 षटकामध्ये असं वाटत होतं की जो फिल्डिंगचा डिसिजन घेतला गेलाय तो आता मागडा ठरतो की काय, परंतु 5व्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर कमबॅक झाला गेला. त्या अर्थाने आपण जर पाहिलं गेलं तर फक्त 14 धावसंख्येचं षटक हाताळलं गेलं. नागेश याने षटक क्रमांक 3 हाताळत असताना 10 धावसंख्येचं सतीश 12 धावसंख्येचं षटक हाताळलं. त्या ठिकाणी पुष्कर यांनी आणि सतीशचा जर विचार केला गेला तर पहिल्या षटकासाठी ते 5 रन होते, म्हणजेच त्यांनी 22 धावसंख्या 2 षटक हाताळत असताना खर्च केले आणि महत्त्वाचा एक गडी नक्कीच आपल्या खात्यामध्ये जोडला गेला. 63चं टार्गेट आहे. रेकॉर्ड रन रेट जर प्रति षटकामागे जर कॅल्क्युलेटिंग आपण जर केला गेला तर आता प्रत्येक षटकामागे विचार केला गेला तर 12.60चा रिक्वायर्ड रन रेट त्या ठिकाणी जोडावा लागेल टीम नवापाडा क्रिकेट संघाला. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा त्या ठिकाणी 3 दिवसाची देखील स्पर्धा या वाहिनीद्वारे त्या ठिकाणी कव्हर केली जाते. ऑनलाईन प्रेक्षक खूप सारे नक्कीच या मॅचला एन्जॉय घेतात. आता नवापाडाचा विचार केला गेला तर प्रभाकरजी चौधरी यांच्याकडनं नक्कीच नवापाडा टीमला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. तर टीम जुनी डोंबिवली या टीमने नक्कीच एक खेळाडू त्या ठिकाणी दुसऱ्या टीमचा प्लेयर घेतला गेला, तर फक्त फाईन लेग आणि थर्ड मॅनलाच लावू शकता तुम्ही.
म्हणजे जे विकेट किपरच्या मागे जे दोन फिल्डर असतात, जे झोन आहेत थर्ड मॅन आणि फाईन लेग, या दोन्ही झोन पैकी एका झोनमध्ये तुम्ही तो फिल्डर लावू शकता. 63 टार्गेट आहे पहिलं षटक हाताळण्यासाठी. त्या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर राजू पाटील यांचा विचार केला गेला आणि द वॉल ऑफ नवापाडा सातत्याने 40+ क्रिकेट खेळत असताना गतवर्षी नक्कीच जुनी डोंबिवली याच क्रीडांगणावरती त्यांची फलंदाजी आम्ही जवळून पाहिली होती. नाव बाला बोराडे आणि ती मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पहिलाच बॉल पहा, क्रॉस बॅटेचा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं की अगदी आक्रमकता त्यांची ओळख राहिली आहे. आणि द वॉल ऑफ नवापाडा का म्हटलं जातं, बाला बोराडेचा ब्रँड इथनं टोकत असताना पहिल्याच बॉलवरती हा पहिला चौकार. तर चला टीम पिसवली आणि आपण जर विचार केला गेला तर यांच्यामध्ये आपण टॉस करणार आहोत. तर विनंती करेन त्या ठिकाणी जे आमचे नक्कीच मेन पंच आहेत शशांकजी पाटील यांची शुभ असते, नक्कीच हा नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. कारण क्रिकेट खेळ आहे, क्रिकेट खेळाला आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जर त्यांना स्थान द्यायचं असेल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये नक्कीच आपल्याला काम करावं लागतं. आमचे लाडके अंपायर त्या ठिकाणी त्यांचे शुभ असते. त्या ठिकाणी टॉस केला जातोय. टीम पिसवली या दोन टीमच्या अगेन्स्ट. टॉस जिंकला गेलाय त्या ठिकाणी टीम पिसवलीच्या कॅप्टनने. चिंचोड्याचा पाडा या संघाला नक्कीच त्या ठिकाणी बॅटिंग करावे लागेल. खऱ्या अर्थाने निर्णय फिल्डिंगचा घेतला गेलाय. चौकार आला होता पहिल्या बॉलवरती, त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर एक सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली आणि टीमची धावसंख्या 5. पहिले षटक राजू यांच्याकडे. बॉल तयार. ओव्हर द विकेटने इनफिल्डला भेदून काढायचं होतं. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या दरम्यान मिड ऑफला फिल्डर नव्हते. फेकी पाहिली गेली तर थोडीशी अंडरआर्म बॉक्स स्टाईलने झाली, परंतु अडवला गेला हा चेंडू. आणि पहिल्याच बॉलवरती अनुभव आपला दाखवत असताना राजू पाटील यांच्या माध्यमातून या दोन चेंडूवरती 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 6. ओव्हर द विकेट. यावेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न, बॅटला आडवी केली गेली होती. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक त्यांना खेळायचा होता, परंतु यष्टीरक्षक बीट झाल्यानंतर हा बॉल थोडासा थर्डमॅनच्या पुढे आपल्याला पाहायला मिळाला आणि तब्बल या बॉलवरती एकही धावसंख्या नाही. 63चं लक्ष आहे. 12.60चा तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट रसायचा आहे. त्या अनुषंगाने पहिल्या बॉलवरती बाला बोराडेच्या बॅटमध्ये चौकार आला होता आणि त्याच्यानंतर 2 एकरी धावसंख्या. टीमची धावसंख्या 6. तर सन्माननीय कैलास शेठ कारभारी नक्की साहेबांना विनंती करतोय की त्या ठिकाणी या व्यासपीठावरती तुमचंही मनपूर्वक स्वागत. वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. खऱ्या अर्थानं ऑफ ड्राईव्हचा देखना अप्रतिम फटका पाहायला मिळाला. मी ज्या अनुषंगाने नक्कीच म्हटलं गेलं होतं की बाला बोराडे असा फलंदाज आहे ना की बॉलच्या मिरिटमध्ये ना तो सातत्याने खेळत असतो. आता ॲक्शन रिप्ले जर आपण पाहिला गेला ना तर अगदी ऑफ स्टंपवरती बॉल होता. नक्कीच तुम्ही ॲक्शन रिप्ले पाहिलाच असेल. अगदी ऑफ स्टंपवरती बॉल होता. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, हा रिप्लाय नक्कीच तुमच्या मेगा स्क्रीनवरती. वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि काय त्याला ऑफ ड्राईव्हचा फटका. यावेळेला ऑन ड्राईव्ह केला गेलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहेत, त्याचा फायदा उचलला गेला. त्यांना माहीत होतं की स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहेत आणि हाही ॲक्शन रिप्ले नक्कीच तुम्ही पहा. ओव्हर द विकेटने राजू, थँक्यू डीजे. ओव्हर द विकेटने राजूने गोलंदाजी केली आणि पहा वरून या चेंडूला स्वीप केलं गेलं. जिथे शॉट स्क्वेअर लेग होते, डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर नव्हते, अगदी त्या झोनमध्ये हा बॉल त्या ठिकाणी फेकत असताना या षटकामधला हा 3रा चौकार. चौकाराने ती सुरुवात झाली गेली. त्याच्यानंतर विचार केला गेला तर एक सिंगल आली, त्याच्यानंतर डॉट बॉल आला, त्याच्यानंतर सिंगलने जशी स्ट्राईक रोटेट झाली ना चौथ्या बॉलवरती, तसा विचार केला गेला की या 63 धावसंख्या आहेत. आपल्या फलंदाजीमध्ये आपण टिकलो तर या एका हाती आपण नक्कीच लढू शकतो. ज्या अनुषंगाने बॅटिंग केली गेली होती, नॉट आउट फलंदाजी त्या ठिकाणी महेश पाटीलची पाहायला मिळाली. तशाच प्रकारे मीही फलंदाजी करू शकतो आणि त्यांना दाखवू शकतो की क्रिकेटचा खेळ हा माझ्यासाठी किती सोपा आहे. ते सोपं खेळ करत असताना पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर राजू सावंत होते, त्यांच्यावरती आलेत 3 चौकार आणि टीमची धावसंख्या त्या ठिकाणी आपण पाहिली गेली तर 14 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. दुसरं षटक त्या ठिकाणी मॅन्डेटरी पॉवरचं दुसरं असेल. पहिल्या षटकामध्ये आले धावसंख्या 14 आणि ज्या खेळाडूने 32 धावसंख्येची मादक खेळी केली ना तोच महेश पाटील आता मैदानाच्या आतमध्ये या धावसंख्या डिफेन्स करण्याच्या अनुषंगाने षटक क्रमांक 2ऱ्यामध्ये आलाय. चांगली रंगती ही मॅच. 63चं टार्गेट म्हटलं गेलं तर खूप चांगल्या प्रकारे टार्गेट रचलं गेलं होतं. टीम आपण जर विचार केला गेला तर जुनी डोंबिवली क्रिकेट नक्की संघाने, परंतु आता इथनं त्यांना मेहनत जास्त करावी लागेल. बहुत यार याला फटका उचलला गेलाय. ऑन साईडला फिल्डर आहे, त्या ठिकाणी एक टप्पा घेऊन का थांबले गेले त्याचा प्रश्नचिन्ह असेल, कारण बॉल टप्पा पडल्यानंतर त्यांनाही माहिती आहे की डोक्यावरून फ्लाय होईल आणि हा बॉल पहिलाच फेकत असताना महेश पाटीलच्या विरोधातला हा पहिला चौकार.
अगदी जलद गतीने धावसंख्या फ्लाय होत असताना टीमची धावसंख्या 18 आकडावरती. एवढा थांबून खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला हा चेंडू पिच केला गेला होता. ऑन साईडला दरम्यान त्यांना आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं गेलं तर चौकारानंतर लगेचच प्रत्युत्तर देत असताना महेश पाटील, चौकाराला फलंदाज आनंद जोशी यांच्या बॅटमधनं ज्या आघाडीला मैदानाच्या आतमध्ये गेलेत. यावेळेला फटका बॉटमॅनचा वापर पाहायला मिळाला. अगदी गोलंदाज नाराज असतील कारण त्यांच्या डोक्यावरून बॉलर टू ओव्हर एडा फटका खेळला गेला. एकच धावसंख्या मिळेल. पहा, एकेरी धावसंख्या प्रत्येक षटकामागे जर चौकारानंतर तुम्ही जोडताना तर तुम्ही एक चांगल्या स्थितीमध्ये आहात. म्हणजे जो तुम्हाला टार्गेट चेस करायचं आहे, ज्या टार्गेटचं संरक्षण करायचं आहे, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक झाला तर कदाचित तिसऱ्या षटकामध्ये तो प्रेशर ना रिलीज होईल टीम नवापाड्यावरती. परंतु नवापाडांना टीम रिलीज करणारी नाही आहे कारण बाला बोराडे हा अस्त्र त्यांच्याकडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. यावर थांबून खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट हा फटका, वॉड शॉट. ज्या प्रकारे एखाद्या सुईमध्ये धागा वळवा तशा प्रकारे गॅप शोधली गेली आणि बॉल गेला डीप स्वीपर कव्हर, सीमारेषे पार. बाला बोराडेच्या बॅटमधनं एक क्लासिकल कव्हर ड्राइव्ह, चौकार. थँक्यू. कार काय नक्कीच कव्हर ड्राइव्ह होता. ज्या प्रकारे आपण एखाद्या सुईमध्ये धागा होतो ना तशाच प्रकारे गॅप शोधली गेली. यावेळेला वॉटर शॉट, अजून एक अप ड्राईव्हचा नक्कीच फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉटमध्ये एक्स्ट्रा कव्हर तैनात गेलं होतं, त्यांनी काहीसं 38 सर्कलच्या बाहेर गेले, बॉलला अडवला गेला आणि ही सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना टीमची धावसंख्या 24 या आकडावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि या षटकाचा जर विचार केला गेला ना तर 2 षटकामध्ये एकही चेंडू वाईड नाहीये. भाऊ तयार. या वेळेला फटका, लोवर फोल्टॉस अटेम्प्ट केल्या बॅटवरती. हा बॉल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला. डीपमध्ये मिड विकेटला या बॉलची फिल्डिंग झाली आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा सिंगल एकवटली जाते. पण टीमची धावसंख्या 25 आहे. रेकॉर्ड रन रेट विचार केला गेला तर त्याच्या आता पुढे सरकते कारण 12.60चा रेकॉर्ड रन रेट त्यांना ठेवायचा होता. टीमची धावसंख्या 25 आहे. बनवायच्या होत्या धावसंख्या 63. आपण जर पाहिलं गेलं तर 62 धावसंख्या बनवल्या गेल्या होत्या. 63 धावसंख्येचं टार्गेट होतं. म्हणजे आतापर्यंत जर विचार केला गेला ना तर 18 बॉल शिल्लक असतील आणि 38 धावसंख्येचं टार्गेट अजूनही कंप्लीट करावं लागेल टीम गावदेवी नवापाडा क्रिकेट संघाला. हे टार्गेट ना कंप्लीट सुद्धा होऊ शकतं आणि चेस सुद्धा होऊ शकतं कारण क्रिकेटला अनिश्चितताने भरलेलं खेळ नक्कीच म्हटलं जातो. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. खऱ्या अर्थाने सरळतारी कमी रंग बदलतो परंतु क्रिकेटना भरपूर रंगोटीचा खेळ खेळत असतो आणि तो खेळ आता टीम नवापाड्याचा चांगला राहील की त्या ठिकाणी टीम जुनी डोंबिवलीचा चांगलं राहील हे येणारे दरम्यान 18 चेंडू तुम्हाला सांगून जातील. 18 बॉल आणि 38ची गरज या मॅचमध्ये उरली गेली आहे. ज्या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर 2 षटकाची संपन्नता झाली आहे. टीमची धावसंख्या 25 आणि आता ज्या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं ना त्या गोलंदाजाच्या नक्कीच नावामध्ये सर्व काही आहे. शिवाजी जोशी. सकाळच्या सत्रामध्ये प्रथमतः आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार प्रदान केला. त्यानंतर या स्पर्धेची नक्की सुरुवात केली गेली. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र घडलं गेलं. अनेक साऱ्या विचार केला गेला तर गोष्टींची त्यांनीही आराखडा घेतला गेला आणि ज्या अर्थाने महाराष्ट्र घडवण्याच्या नक्कीच ह्या मागे रहस्य काय होतं माहिती आहे का. त्यांना त्यांचं आईचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि महाराष्ट्रामध्ये एकच राजा होऊन गेला ज्याने आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे महाराष्ट्र आणि मराठी लोकांना मराठी नक्कीच अस्मिता जपण्यासाठी ज्याने आपलं पूर्णपणे आयुष्य वेचलं गेलं ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तिसरं षटक शिवाजी जोशी यांच्याकडे आहे ज्याला रोखायचे त्या ठिकाणी धावसंख्या 38 तिसऱ्या षटकामध्ये ओव्हर द विकेट. यावेळेला पडल्यानंतर पहा बॉल किती आतमध्ये आलाय. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं गेलं ना ऑफस्टम्पवरनं अगदी चेंडू वळवला गेला. ज्या अर्थाने विचार केला गेला तर वॉटर बॉल परंतु वाईटची क्रीज नक्की सोडून जात असं ना आणि हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. चला पंचांकडे कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी करायची नाहीये टीम जुनी डोंबिवली कारण पंचांचा डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. ब्रिटन क्रीज होती व्हाईटची तिथनं नक्कीच हा चेंडू वळवला गेला. त्या अनुषंगाने नक्कीच अंपायरने व्हाईटचा इशारा केला. टीमची धावसंख्या 26 परंतु आता पाहू शकता की पडल्यानंतर इन स्विंगर तुम्हाला पाहायला मिळतोय. म्हणजे जर गुडलाईन स्पॉटवरनं चेंडू जर इन स्विंग केला ना तर अगदी बॉडी लेंथवरती शिवाजी जोशी यांचा बॉल येईल. पाहायचं हे षटक कशा प्रकारे राहणार आहे. एवढा पहा इन स्विंगर हाही होता. ऑन साईडच्या दरम्यान बॅटवरती आणत असताना मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी वळले गेले. बॉल फेक त्यात तोपर्यंत विचार केला गेला तर या बॉलवरती फक्त सिंगल आपल्याला पाहायला मिळते. बॉल वाईड आला होता. त्यांनाही माहिती आहे अजूनही 38 धावसंख्येचं आपल्याला संरक्षण करायचं आहे. त्या अनुषंगाने आपण जर बघितलं गेलं तर पहिला बॉल वाईड आल्यानंतर कोणत्या प्रकारची जागा बनवून द्यायची नाही त्याच अनुषंगाने हा बॉल होता.
यावेळेला उचलायचा प्रयत्न पहा, बाला बोराडे सारख्या आता मोठ्या फलंदाजाला त्या ठिकाणी बीट केलं जात आहे शिवाजी जोशी यांच्या माध्यमातून. हा ना अनुभव असतो, अनेक वर्षे त्यांनी क्रिकेट खेळला गेला, अनेक सारे क्रिकेटांचे धडे त्यांनी घेतले गेले आणि अनेक साऱ्या खेळाडूंना बनवण्यामागे ना बाला बोराडे यांचं भरपूर मोठा हात आहे. क्रिकेटचे बालकडू नक्कीच त्याने भरपूर क्रिकेटरना नक्कीच पाजले गेले, परंतु त्यांच्यावरती आता या संघाची जिम्मेदारी आहे. यावेळेला अजून एक वाईट बॉल, साहजिकच पंच आमच्याकडे वळतील, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. आणि ज्या अर्थाने शिवाजी जोशीचा विचार केला गेला ना तर कदाचित ते थोडेसे दुखापतग्रस्त आहेत नक्कीच, कारण ज्या वेळेला ते बॉल रिलीज करतात त्यावेळेला बॉल रिलीज झाल्यानंतर त्यांची ॲक्शन एक नक्कीच आपण पाहू शकता की ते वारंवार जो उजवा हात आहे त्याला हात लावतात, जेणेकरून नक्कीच आपण हे समजू शकतो की ते दुखापतग्रस्त आहेत. परंतु दुखापतग्रस्त असताना सुद्धा क्रिकेटवरती असलेली निष्ठा जेव्हा जेव्हा पाहता ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला खेळाडू वृत्ती पाहायला मिळते. ती खेळाडू वृत्ती शिवाजी जोशी यांची आहेत. एक बॉल वाईड आला, बॉल तयार, ओव्हर द विकेट. यावेळेला फटका चांगला उचलला गेला, बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू, मिड विकेटला फिल्डर त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना इट इज अ कडक. तर चला कैलास शेठ कारभारी आणि त्याच दरम्यान सन्माननीय शिवाजी शेठ भंडारी नक्की साहेबांना विनंती करेन की व्यासपीठावरती या दादा, असं नसतं तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पहा षटकार कोणाच्या बॅटमधून आलाय तर बाला बोराडेच्या. अजून एक त्याच दिशेने खेळायचा होता, इनफिल्डला अगदी भेदून हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहायला मिळते. 2 टप्प्या घेतल्यानंतर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, परंतु पहा 2 टप्प्या घेतल्यानंतर चेंडू सीमारेषे पार, षटकारानंतरचा हा 4. होती वॉड शॉट, स्वीपचा हा फटका, पॅडल स्वीप केला गेलाय. खूप काळ चेंडू हवेमध्ये गॅपमध्ये नक्कीच हा फटका खेळले गेले होते, उचलला जातोय त्या दरम्यान पहा मिसफिल्ड पहा. आधीच दुष्काळ त्या 13वा महिना नक्कीच असं नक्कीच म्हणू आपण शकता, कारण ज्या अर्थाने पाहिलं गेलं तर धावसंख्या 63चं संरक्षण त्यांना करायचं होतं, परंतु ज्या अर्थाने पॅडल स्वीप अगदी देखणा होता, 2 फिल्डरच्या गॅपमध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु मिसफिल्डच्या माध्यमातून नक्कीच हा चौकार तुम्हाला बाला बोराडेच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. हा ॲक्शन रिप्ले पहा, 2 नक्की क्षेत्ररक्षक पुढे आले, परंतु एक फिल्डर थोडेसे अडथळले गेले आणि अगदी सीमारेषे लगत तो बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि तो चौकार आपल्याला बाला बोराडेच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला लिडिंग एज संधी बनू शकते आणि या सिरीज आउट. कॅरी केली गेली विकेट कॅरी त्या ठिकाणी बाला बोराडे यांची, परंतु ज्या वेळेला वादळ सुरू होतं त्यावेळेला त्या वादळाने विध्वंसक नक्कीच इथनं खेळी करत असताना आपल्या टीमसाठी विचार केला गेला, तर तब्बल 6 नक्कीच चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. एक षटकार आला आणि तब्बल इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा जर विचार केला गेला तर खूप चांगल्या प्रकारे धावसंख्या बनवल्या गेल्या. 32 धावसंख्या त्यांनी बनवल्या गेल्या आणि 32 धावसंख्या बनवत असताना फलंदाज झाल्या बाद अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 21ची गरज टीम जिंकण्यासाठी नवापाडा क्रिकेट संघाला. ती मैदानाच्या आतमध्ये गेले आणि तब्बल 6 चौकार आणि 1 षटकार नक्कीच त्या खेळीच्या समावेशामध्ये होता आणि 32 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान बाला बोराडेने आपल्या टीमसाठी दिलं आणि त्या टीमला एक मोठ्या उंच दर्जावरती आज या मैदानाच्या आतमध्ये नेऊन ठेवली आहे. अजूनही 12 चेंडू नक्की शिल्लक आहेत, बनवायचे आहेत 21, 10.50 रेकॉर्ड रन रेट त्यांना मेंटेन ठेवायचा आहे, परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये नक्कीच 21 धावसंख्या कंप्लीट होतील का, हे 21 धावसंख्या चेस होतील का, हे येणाऱ्या दरम्यान तुम्हाला 12 चेंडू सांगून जातील. फलंदाज बाद झालाय, ज्या अर्थाने पाहिलं गेलं तर 42 धावसंख्येची पार्टनरशिप आता ड्रॉप झाली तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती,
जर महेश पाटीलला जर सफलता मिळाली असती ना तर कदाचित जे 11 धावसंख्येचं त्यांचं महागडं षटक राहिलं ना ते षटक थोडंसं कमी आलं असतं. शिवाजी जोशीला नक्कीच बाला बोराडेला फेस जावं लागलं नसतं, त्याच्या अगेन्स्ट 2 चौकार आले नसते. असे असंख्य सारे प्रश्नचिन्ह ना या मॅचमध्ये आता उभं राहिलं आहे. परंतु मित्रांनो, क्रिकेटमध्ये जर आणि तर या 2 शब्दांना काहीच अर्थ नसतं. जसा सत्ता संपल्यानंतर शानपण आपोआपच जातं ना तशाच प्रकारे हा क्रिकेटचा खेळ असतो. परंतु आता 11 धावसंख्येचं षटक हाताळलं, त्याच्या शेवटच्या 2 बॉलवरती चौकार आले ज्याने 11 धावसंख्या खर्च केल्या. तोच महेश पाटील आता पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये क्रमांक 4 च्या गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्यांना डिफेन्स किती करायचे आहेत तर धावसंख्या 21 त्यांना डिफेन्स करायचे आहेत. याच अनुषंगाने जर 5 ते 6 धावसंख्या जर या षटकामध्ये आल्या ना तर कदाचित जुनी डोंबिवली सुद्धा आता कमबॅक करू शकते. दोन्ही टीमच्या बाजूने ना ही मॅच ना बॅलन्स आहे, कारण पहिल्या फेरीमधून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्याची ही मॅच जी टीम या मॅचमधून नक्कीच जिंकेल ती मॅच ओमसाई रणवीर 11 अडिवली या टीमसोबत खेळेल. परंतु पाहिलं जाईल की या 12 चेंडूंमध्ये 21 धावसंख्या नक्कीच डिफेन्स होतील की 21 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल टीम नवापाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून. महेश पाटील ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल उचलायचा प्रयत्न व्यवस्थित बाटवरती आहे, परंतु एक धावसंख्या कंप्लीट झाली. दुसरीला नक्कीच वळतील आणि या 2ची मागणी केली गेली. स्ट्रायकरवरती फेकी थोडीशी स्वेर आणि त्याचा फायदा इथनं उचलत असताना टीम नवापाडा 19 अजूनही बनवावं लागतील. बॉल शिल्लक असताना त्या ठिकाणी 11 बॉल 19. एखादा मोठा षटकार ना नवापाडा, एखादा मोठा चौकार नवापाडा टीमला थोडासा विजयाच्या अधून पुढे आणेल आणि त्या ठिकाणी 2 बॉल जर डॉट आले ना तर कदाचित टीम जुनी डोंबिवली सुद्धा आता आपले इरादे स्पष्ट करायला सुरुवात करेल. कोण जिंकेल या मॅचमध्ये मला माहीत नाही, परंतु एवढं नक्कीच सांगू शकतो की ही मॅच ना शेवटच्या बॉलपर्यंत नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला फटका उचलला गेलाय. लॉंगॉचे फिल्डर थोडेसे दूरवरती आले होते, परंतु डीपमध्ये काऊ कॉर्नरला अडवण्याचा प्रयत्न, अडवला गेला चेंडू त्या ठिकाणी अगदी सीमारेषे लगत हा चेंडू अडवला गेला. आणि जर आपण पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा नक्कीच बॉडी लँग्वेज गमावला गेलाय की नाही असे असंख्य सारे नक्कीच प्रश्नचिन्ह आम्हाला पडला गेलात. परंतु पंचांचा इशारा काय आहे त्या ठिकाणी पंचांचा इशारा आमच्यापर्यंत काय व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी तैनात आहे ते जरूर आमच्यापर्यंत सांगतील की या बॉलवरती चौकार आलाय की बॉल अडवला गेलाय. चौकार आहे, ज्या अर्थाने नक्कीच आमचे व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी तैनात होते त्यांनी सांगितलं गेलं की हा चौकार तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. 19ची गरज होती. पहा या 4 धावसंख्या आता कमी केल्या गेल्या म्हणजेच 15 धावसंख्येची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक असताना 10 बॉल 15ची गरज. बॉल तयार. महेश पाटील ओव्हर द विकेट. अकुटप्पाचा बॉल स्लाइस करत असताना एक्स्ट्रा कव्हरला बॉल धाडला गेला. फिल्डर वळतात परंतु गॅप मध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पार. हा 4. अजूनही 9 चेंडू आणि 11ची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम नवापाडा या क्रिकेट संघाला. यावेळेला फुलटा चेंडू वरून फ्लिक करत असताना स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या झोन मध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. 2 धावसंख्या तर सहजरित्या कंप्लीट होतील कारण तेवढा फार अवधी होता, परंतु परफेक्ट स्टंप टू फेकी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी अक्षी सीमारेषे लगत नक्कीच ते खेळाडू होते आणि त्यांच्या हातामध्ये हा बॉल जर आपण पाहिला गेलं तर नॉन स्ट्रायकिंगवरती फेकला गेला. त्या बॉलवरती या दुहेरी धावसंख्या आपण पाहायला मिळतात. यावेळेला घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या कंप्लीट होईल का, परंतु नाही, कंप्लीट होणार नाही. आधी लेझीनेसपणा दाखवला गेला कारण जरूर धावसंख्या तुम्हाला कमी बनवायच्या आहेत तरीही जर तुम्हाला अशा जर तुमच्या चुका होत असतील ना तर या चुकांना तुम्हाला खूप महागड्या ठरतात. आता पहा फलंदाज बाद झालाय. स्ट्रायकिंगवरती फलंदाज कोण जाईल, जो नवा असेल त्याला खातं खोलावं लागेल. परंतु जर हा बॉल नव्या फलंदाजासाठी चांगला पीस राहिला, तो बॉल डॉट आला तर अजूनही ना प्रेशर टीम जुनी डोंबिवली जो झालाय ना तो प्रेशर इनबिल्ड करेल तो म्हणजे टीम नवापाड्याच्या या स्कोर कार्डवरती. आता टीमची धावसंख्या नक्कीच तुम्ही पाहू शकता. त्या दरम्यान लक्ष्य होतं 63 धावसंख्येचं, बनल्या गेल्या 44 धावसंख्या. म्हणजे जर आपण विचार केला गेला ना तर 7 चेंडू आहेत आणि 8 धावसंख्या जरूर बनवायच्या आहेत. परंतु एक बॉल जर डॉट आला ना तर शेवटच्या षटकामध्ये 6 धावसंख्या राहतील.
म्हणजे जर आपण विचार केला गेला शेवटच्या 6 बॉलवरती माफ करा 8 धावसंख्या राहतील, म्हणजे विचार करा अजूनही प्रेशर झेलेल टीम नवापाडा. परंतु पाहायचंय की महेश पाटीलने 11 धावसंख्येचं षटक हाताळले. आतापर्यंत त्यांना नक्कीच यश मिळालं नाही, परंतु या षटकामध्ये एक यश तर मिळालं आहे. परंतु हा बॉल जर डॉट आला ना तर ही मॅच ना नक्कीच शेवटच्या बॉलपर्यंत तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. महेश पाटील आहेत तयार. त्या ठिकाणी संतोष मात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे स्ट्रायकर एंडवरती असतील. बॉल तयार. यावेळेला फटका उचलण्याचा प्रयत्न, सिंगल तर नक्कीच मिळेल. फिल्डर थोडीशी 38 सर्कलच्या जवळ होते, त्या अनुषंगाने एक सिंगल या ठिकाणी एकवटली जाते. आता 5 सिंगल एकवटली गेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या ठिकाणी आपण जर विचार केला गेला तर आनंद जोशी बाद झाले. 11 बॉल फेस करत असताना 21 धावसंख्या त्यांनी बनवल्या. 12 चेंडू फेस केले, 32 धावसंख्या बनवल्या गेल्या बाला बोराडे याने. परंतु आता शेवटच्या 6 बॉलमध्ये ना 7 धावसंख्या कंप्लीट कराव्या लागतील. आणि आता स्ट्रायकर एंडवरती कोण असेल, तो क्रमांक 4 वरती नक्कीच गेलेला खेळाडू, तो म्हणजेच संतोष म्हात्रे आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती असेल. 7 धावसंख्या बनवावं लागतील. चेंडू शिल्लक असतील 6. मी आधीच म्हटलं होतं की कोण जिंकेल नाही या मॅचमधनं ते मला नाही माहीत, परंतु ही मॅच ना शेवटच्या बॉलवरती तुम्हाला हाय व्होल्टेज नक्कीच होताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू बाकी असतील, बनवावे लागतील धावसंख्या 7. आणि पाहावं लागेल कारण या 6 चेंडूंचा नक्कीच बचाव केला जाईल की या 6 चेंडूंमध्ये या 7 धावसंख्या त्या ठिकाणी बनवल्या जातील टीम नवापाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये नवापाडा टीमचा खेळ सुद्धा खूप चांगला झालाय. पहिल्या सेशनमध्ये 63 धावसंख्या बनवल्या गेल्या टीम जुनी डोंबिवली क्रिकेट संघाने, परंतु बचाव फक्त आता 7 धावसंख्येचा करायचा आहे आणि 7 धावसंख्या बनवायचा आहेत हे पाहावं लागेल. त्या ठिकाणी टीम आपल्याला नवापाडा आणि त्या ठिकाणी जुनी डोंबिवली नक्कीच या टीमच्या माध्यमातून कोणती टीम्स नक्कीच आता आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळेल हे पाहणं ही तेवढं गरजेचं असेल. 6 चेंडू 7चा बचाव करायचा. गोलंदाज जयवंत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तयार. राऊंड द विकेट. पहिलाच फटका क्रॉस बॅटर स्ट्रोक फिल्डर होते, परंतु त्याच्या आबा काय बाहेर बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषे पार. मॅच मधनं पूर्णपणे आता हवा काढणारा हा षटकार. क्षेत्ररक्षकाने कोणत्याही प्रकारची मेहनत केली गेली नाही आणि या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर तब्बल 4 चेंडू ठेवत असताना टीम नवापाडा इथं परास्त करत असताना टीम जर आपण पाहिली गेली तर जुनी डोंबिवली क्रिकेट संघाला या मॅच मध्ये उत्तीर्ण होते टीम नवापाडा क्रिकेट संघ. ती तब्बल खेळताना पाहायला मिळेल. ओमसाई रणवीर अडविली नक्कीच या टीम समोर. हार्डलक टीम जुनी डोंबिवली, बॅडलक टीम जुनी डोंबिवली आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम जय गणेश नवापाडा क्रिकेट संघ.